अंतरवली सराटी इथं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला देशमुख कुटुंबाची भेट। यावेळी वैभवी देशमुख बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले। वडिलांची आठवण काढत आमरण उपोषण करणारे संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादाला काही झालं नाही पाहिजे, मुख्यमंत्री यांनी संपूर्ण मागण्या मान्य करून आमरण उपोषण आंदोलन मागं घ्यावं, कारण आरक्षण जरी मिळालं तरी मनोज जरांगे दादा या जगात नसले तर ते आरक्षण काहीही कामाचं नाही। लाख मेला तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। वैभवी देशमुख बोलताना भावूक झाली होती। मुख्यमंत्री साहेबांकडे आमची एकच मागणी आहे की आज दादाच्या आमरण उपोषणाला 4था दिवस होते। त्यांची तब्येतीकडे बघून म्हणजे खूप दुःख होते। त्यांची जी तब्येत झाली आहे, फक्त आता मुख्यमंत्र्याकडे एकच मागणी आहे की दादाचं जे आमरण उपोषण आहे त्याच्यासाठी ज्यांनी ज्या आरक्षणासाठी मागण्या केल्या त्या लवकरात लवकर त्यांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्यानंतरच दादा आरक्षण उपोषण मागं घेतील। दादा आमच्याच कुटुंबाचा भाग नाहीये तर ते आज पूर्ण महाराष्ट्राचा भाग आहे। दादा हे आम्ही दादाला काही होऊ देणार नाही। माझे वडील तर गेलेत, आज आम्ही त्यांना वाचवू नाही शकलो, पण आज दादाला आम्ही काही होऊ देणार नाही। माझ्या वडिलांना आपण सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळवा आणि जे दादांच्या आरक्षणासाठी मागण्या त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या। दादा त्यांची म्हणजे तब्येत आज खूप खालावली आहे, त्यांना बोलता सुद्धा येत नाहीये। आज आम्ही त्यांच्याकडे विनंती केली, ज्यावेळेस माझी आजी म्हणली मी इथून जाणार नाहीये, तुम्ही 2 घोट पाणी घ्या, त्यावेळेस त्यांनी कुठे 1 घोट पाणी घेतले, पण ते आता सुद्धा सलाईन साठी नाही म्हणतात। पण काय करायचं, जर आरक्षण भेटलं, जर आज ते लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। आज आम्ही दादाला काही होऊ नाही देणार। फक्त मुख्यमंत्र्याकडे एकच मागणी आहे की दादाच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा, आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्या, कारण की दादाची तब्येत खूप बिघडत जाते। NTV न्यूज मराठी।